नमस्कार, मी संदीप पाटील, सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोर कमिटा. तुषार दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आमची ही संघटना काम करत आहे. तुम्ही पाहिलंच असेल, सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतरनं पेसाच्या 17 संवर्गाच्या जागा संपूर्ण महाराष्ट्राला मिळण्यासाठी थोडक्यात ओपन झाल्यात असं आपण म्हणू शकतो. आणि या 17 संवर्गापैकी एक आपल्यासाठी महत्वपूर्ण असणारा संवर्ग तो म्हणजे शिक्षक भरती 2025 संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतरनं पेसाच्या जागा पोर्टलला याव्यात यासाठी तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम मुंबई मंत्रालय असो, पुणे आयुक्तालय असो, नाशिक मावक असो, अमरावती मावक असो, पुणे मावक असो, छत्रपती संभाजीनगर मावक असो किंवा कोकण मावक असो, सर्वच मावकला जाण्याचा प्रयत्न करत होती आणि पोचलेली सुद्धा आहे. आणि तेथून आलेल्या अनुभवानुसार पेसाचा जरी 11 फेब्रुवारीचा सामान्य प्रशासनाचा GR असला तरी त्यामधील नियमावली सुस्पष्ट नव्हती अशी काही मावक लोकांची तक्रार होती, मावकवाल्यांची तक्रार होती. आणि त्या संदर्भातच काल 4 मे 2026 ला नियमावली आली आणि त्या नियमावलीलाच आज आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सर्वांनी नियमावली वाचली असेल. मी नियमावलीचं स्पष्टीकरण देत नाही, मी डायरेक्ट नियमावलीचा शिक्षक भरतीवर व पदांवर कसा परिणाम होतो ते सांगतो. कारण तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा पाहिला असतील. मग नियम वाचून दाखवून तुम्हाला सांगण्यापेक्षा डायरेक्ट उदाहरण जे त्यांनी दिलेलं आहे तेच आपण बघूया. तुम्ही इथं बघितलं असाल 17 संवर्गातील पदभरतीसाठी 11 फेब्रुवारी 2026चा GR आणि विषय होता पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना देण्याबाबत. आता ह्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत या सूचना आपण वाचण्यापेक्षा डायरेक्टच या सूचनांवर आधारित सामान्य प्रशासन विभागाने उदाहरण दिलं आहे ते उदाहरण अभ्यासूया. सूचना आपल्याला आपोआप समजतील. आणि माझं तरी वैयक्तिक मत आहे की सूचना तुमच्या डोळ्यासमोरच आहेत, त्यामुळे तुम्ही मी दिलेलं उदाहरण पाहत सूचना पहा. आता आपण डायरेक्टच उदाहरणाकडे जाऊया, कारण आपण DED किंवा BEd करीत असताना पाहिलं असेल उदाहरणाकडून दाखल्याकडं, आणि तेच आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. बघा, उदाहरण दिलेलं आहे आणि हे उदाहरण डायरेक्ट पाहूया. इथं एक पॉइंट दिलेला आहे आरक्षणाचे प्रमाण. इथं मंजूर पदे अनुसूचित जमाती म्हणजे आपला ST प्रवर्ग, अराखीव म्हणजे सर्वांसाठी खुला असणारा, अन्य राखीव अनुसूचित जमाती वगळून जसं की OBC, SC, NT असं आपले प्रवर्ग. आता मी यावर जास्त काही बोलणार नाही, डायरेक्ट स्टार्ट करतो. तर बघा, आरक्षणाचे प्रमाण जर पेसा क्षेत्रात अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या 25% पेक्षा अधिक, लोकसंख्येचे क्षेत्र 50% पेक्षा अधिक व 25 ते 50% मधील लोकसंख्येचे क्षेत्र असेल तर हा तुमचा जो पहिला नियम आहे या नियमावलीत त्यावर आधारित हे आहे. बघा, पेसा क्षेत्रात लोकसंख्या जर 25% पेक्षा अधिक म्हणजे 26% असो किंवा 27% असो किंवा 49% असो अधिक असेल तर नियम हा आहे, 25% पेक्षा अधिक असेल. काय नियम आहे याने एक उदाहरण दिले. एकूण मंजूर पद जर 900 असतील तर त्यापैकी 450 पदे ही ST ला जातील आणि 450 पदे ही सर्वांसाठी खुली असतील. सर्वांसाठी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी असू शकतात आणि आहेतच. आता बघा, पहिला जो नियम होता तो पहिला नियम हे सांगतोय अनुसूचित जमातीमध्ये जी पेसाचं जे क्षेत्र आहे तिथं अनुसूचित जमातीची लोकसंख्या जर 25% किंवा 25% पेक्षा जास्त, 26, 27 किंवा 50% पेक्षा कमी असेल तर 900 पदाचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलेलं आहे 50% पद ST प्रवर्गाला आणि 50% पद इतर प्रवर्गाला. आता आपण दुसरा नियम बघूया. इथं सांगितलेलं आहे आरक्षणाचे प्रमाण जर पेसा क्षेत्रात अनुसूचित जमातीची लोकसंख्या 25% पेक्षा कमी असेल, इथं 25% पेक्षा अधिक, इथं 25% पेक्षा कमी, आणि अशा वेळेला आरक्षणाचं प्रमाण सांगितलेलं आहे ST प्रवर्गाला 25%, खुल्या प्रवर्गाला 50% आणि इथं अन्य राखीव प्रवर्गाला 25%. आता बघा, पुन्हा आपण उदाहरण घेत असताना इथं त्यांनी दिले 100 पद. बघा, इथं जर 100 पदं असतील तर या 100 पदांपैकी 25 पदं ही ST प्रवर्गाला जातील, 50 पदं ही अराखीव प्रवर्गाला जातील आणि 25 पदं ही अन्य प्रवर्गाला जातील. म्हणजेच बघा, पहिला नियम काय सांगतोय, 25% पेक्षा जास्त आणि 50% पेक्षा कमी लोकसंख्या पेशा विभागात असेल तर 50% पदं ST ला आणि 50% पदं अराखीवला. दुसरा नियम काय सांगतोय, 25, 50, 25. आता आपण एक म्हणजे संबंधित आस्थापनेशी संबंधित हे उदाहरण आहे. हे उदाहरण सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे.
बघा, एकूण पदे अ व ब, आता तुम्ही अ आणि ब बघितले, जर 1000 पदं एकूण असतील तर त्यापैकी एसटीला 475 पदं जातील, त्यानंतर खुल्या प्रवर्गाला 500 पदं जातील आणि इतर मागास प्रवर्गाला 25 पदं जातील. आता हे बघा, हे समजणं गरजेचं आहे वरच्या उदाहरणानुसार. एकूण मंजूर पदे म्हटले इथं आणि या मंजूर पदावर आधारित हे उदाहरण दिलेलं आहे. आता ड ला काय म्हटलेलं आहे, पेसा क्षेत्रात कार्यरत पद. जर पेसा क्षेत्रात कार्यरत पद जर 745 असतील तर त्यापैकी 300 एसटीला गेलीच पाहिजेत, 425 खुल्या प्रवर्गाला आणि 20 इतर प्रवर्गांना. आता हा विभाग आपल्याला समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, बऱ्याच ठिकाणी अतिरिक्त शिक्षक होत आहेत, त्यांचं समायोजन करणं गरजेचं आहे आणि हा मुद्दा या समायोजनशी संबंधित आहे. पेसा क्षेत्रात प्रत्येक वेळेला पद अतिरिक्त असतात का समायोजित असतात याबद्दल बोलण्यापेक्षा आपण काय म्हणू, बरेच वर्ष पेसा क्षेत्रात शिक्षक भरती झालेली नाही, परिणामात कंत्राटी शिक्षक भरती केली जात होते. मग त्यावेळेला मी उदाहरण घेतो नाशिक क्षेत्रात. नाशिक विभागात जर पेसा क्षेत्र नव्हतं, त्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त झाले असतील तर त्यांचं समायोजन जरी ह्या ठिकाणी झालं तर ते या प्रमाणातच व्हायला पाहिजे, कारण एसटी प्रवर्गावर कोणत्याही पद्धतीने अन्याय होता कामा नये हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय सांगत होता आणि त्या दृष्टिकोनातूनच सामान्य प्रशासन विभागाने ही नियमावली लावली. परिणामात एसटी प्रवर्ग किंवा इतर कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही. मी माझ्या पद्धतीने हा GR 100% समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, ही नियमावली 100% समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला जर नाही समजली तर नक्की तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करू शकताय किंवा मेसेज करू शकताय. मी स्पेशली सोप्या भाषेत सुद्धा एक PDF केलेले आहे. त्यानंतर पुढे आपण जाऊया. बघा, एकूण रिक्त पदे क व ड. आता क व ड तुम्हाला लक्षात आलं असेल, सध्या कार्यरत पदाशी संबंधित हे आहे आणि इथं मंजूर पदे अनुसूचित जमाती प्रवर्ग, अराखीव प्रवर्ग, अन्य राखीव प्रवर्ग. आता हे कशाशी संबंधित आलेलं आहे तुम्हाला लक्षात आलं का, नॉन पेसा क्षेत्राशी संबंधित, नॉन पेसा क्षेत्राशी संबंधित. आता आरक्षणाचे प्रमाण 100% असतं, मंजूर पदे 100% असतील तर नॉन पेसा प्रवर्गात अनुसूचित जमातीला 7% आरक्षण असतं, अराखीव प्रवर्गाला 28% आणि इतर सगळ्यांना 65%. आता बघा, इतर जर फॉर एक्झाम्पल माझा कोल्हापूर जिल्हा जो पेसामध्ये येत नाही, या कोल्हापूर जिल्ह्यातल्या जागा देत असताना एसटीला 7% जागा दिल्या जातील, खुला प्रवर्गाला 28% जागा दिल्या जातील आणि त्यानंतर राहिलेल्या 65% ज्या जागा आहेत त्या ओबीसी, SC, त्यानंतर NT, त्यासोबत महिला आरक्षणाशी संबंधित जागा दिल्या जातील. मला वाटतंय आता या तक्त्यावर बोलण्यापेक्षा मला जे काही सांगायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता थोडंसं काही महत्वपूर्ण बाबी सुद्धा तुम्हाला सांगायची आहे. इथं बघा, नॉन पेसा क्षेत्रातील आधिक्य झालेल्या कोणत्याही प्रवर्गातील 20 पदे पेसा क्षेत्रातील संबंधित प्रवर्गात रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्यात यावीत. बघा, नॉन पेसा क्षेत्रामध्ये जर शिक्षक अतिरिक्त झालेत तर त्या नॉन पेसा क्षेत्रात जर शिक्षक भरायचे असतील तर जास्तीत जास्त तुम्ही 20 शिक्षक भरू शकता, अशी त्यांनी अट घातलेली आहे. म्हणजेच काल सामान्य प्रशासन विभागाने जी काही नियमावली बनवली त्या नियमावलीतून आपल्याला थोडक्यात एवढं समजते की 25% किंवा 50% पेक्षा कमी जर पेसाची लोकसंख्या असेल तर तिथं 25%, 50% अशा 50% पेसाला जागा द्या आणि 50% एसटीला जागा द्या आणि 50% खुल्या प्रवर्गाला जागा द्या. आणि जिथं 25% पेक्षा कमी लोकसंख्या आहे एसटी समाजाची किंवा एसटी प्रवर्गाची, तिथं मात्र 25% एसटी प्रवर्गाला जागा द्या, 50% खुल्या प्रवर्गाला द्या आणि 25% इतर मागासवर्गीयांना द्या. थोडक्यात हा GR असा होता. मी माझ्या पद्धतीने 100% सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा विषय तुमच्या लक्षात आला असेल. फॉर एक्झाम्पल मी कोल्हापूरचं उदाहरण दिलेलं आहे. अनुसूचित जमातीला 7%, खुल्या प्रवर्गाला 28%, अन्य राखीव प्रवर्गाला 65%. थोडक्यात नॉन पेसाशी संबंधित हा प्रवर्ग घटक आहे आणि वरचा आपला पेसाशी संबंधित होता. या व्यतिरिक्त आणखी सोप्या भाषेत माहिती सांगण्यासाठी मी पुढचा व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहे. धन्यवाद. आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या तुषार देशमुख ऑफिशियल या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझं संकल्प टू सिलेक्शन हे पेपरेस संदर्भात जे ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.